रॉकी नावाचा मुलगा एक तुटलेली मोडलेली स्कूटी घेऊन कॉफी शॉपला चाललेला असतो. पुढे एका मुलीची चारचाकी उभी असते आणि तो चुकून त्या चारचाकीला त्याच्याकडून स्कूटी टच होते. तेव्हा त्या चारचाकीतली मुलगी उतरते आणि विचारते, "हे काय केलंस तू? माझ्या गाडीला ठोकलं ना?" तेव्हा तो रॉकी म्हणतो, "सॉरी, चुकलं." आणि रॉकी हे करतो, एक रुमाल घेतो आणि तिची गाडी पुसायला सुरुवात करतो आणि तपासायला सुरुवात येतो आणि ती कॉल उचलते आणि कॉलवरती त्यांचं काहीतरी बोलणं चालू असतं. त्याच्यानंतर ती म्हणते की कंपनीचे जे शेअर आहे ते विकून टाका. तेव्हा रॉकी लगेच ऐकतो आणि रॉकी म्हणतो, "मॅडम, शेअर्स विकू नका. तुम्हाला पुढे खूप फायदा होईल त्याचा." ते ऐकून ती मुलगी सांगते की मी तुम्हाला नंतर कॉल करते आणि ती फोन कट करते. तेव्हा पुन्हा रॉकी सांगतो की शेअर विकू नका. हे शहरामध्ये, ह्या सिटीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे आणि तुमचा खूप मोठा जास्त फायदा होणार आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते, "तू मला व्यवसाय शिकवतो? मी कोण आहे तुला माहिती आहे का? तुम्ही कोण आहे मला माहीत नाही आहे, पण शेअर नका विकू. तुमचा पुढे खूप फायदा होणार आहे." तेव्हा ती मुलगी सांगते, "तारा सिंघानिया आहे मी. CEO ऑफ तारा सिंघानिया आणि या एंटरप्राइजेस कंपनीची आहे." असं ती सांगते. सांगितल्यानंतर रॉकीला डायरेक्ट शॉक बसतो आणि रॉकी चॉकअपच होतो. तेव्हा ती सांगते, "मुंबईमध्ये माझा खूप मोठा बंगला आहे आणि ही गाडी माझी 2 करोडची आहे आणि चांगल्या चांगल्या फॅमिली, कुटुंब माझ्यासोबत काम करत आहेत. मला तुझं बोलणं आवडलं, रिअली." तेव्हा रॉकी सांगतो की तुमच्यासारखा माझ्याकडे इंट्रोडक्शन देण्यासारखं काहीच नाही आहे. मी एक तुटीफुटी माझ्याकडे स्कूटी आहे आणि मी एक बेरोजगार आहे आणि मी आत्ताच ह्या शहरामध्ये शिफ्ट झालेलो आहे, नवीन आहे, आत्ताच आलेलो आहे आणि मी चांगल्या चांगल्या लोकांना भेटलेलो आहे, म्हणून माझ्याकडे थोडंफार ज्ञान आहे. हे शेअर तुम्ही विकू नका. तेव्हा तारा मॅडम म्हणते की तू कोण मला सांगणार आणि मी तुझं का ऐकू? मॅम, चांगल्या चांगल्या कंपन्यांचा खूप फायदा होणार आहे. खास करून ग्रीन स्क्रीन कंपनीचा, खास करून तुमच्या कंपनीचा 5च मिनिटात आता बघा 2 करोडचा फायदा होणार आहे. 2 मिनिटात मॅडम तुम्हाला 200 करोडचा फायदा होणार आहे. हा रुमाल तुमच्याकडे ठेवा आणि बघा किती फायदा होतो तुम्हाला. थँक्स मॅम, बाय. तेव्हा तारा मॅडम लगेच कॉल करते आणि सांगते का शेअर विकू नका. कॉफी शॉपमध्ये रॉकीची प्रेमिका बसलेली असते आणि तिची मैत्रीण तिला म्हणते की आला तुझा प्रेम करणारा बॉयफ्रेंड. व प्रेमिका म्हणते, येऊ दे त्याला, बघते त्याच्याकडे, फक्त तू ऐकत राहा. रॉकीची एंट्री होते कॉफी शॉपमध्ये. तेव्हा रॉकीच्या प्रेमिकेचं नाव असतं अनन्या. मग तो म्हणतो, "अनन्या हाय." तेव्हा ती म्हणती, "काय रॉकी, काय तुझी पद्धत? तू जसा होता तसाच आहेस. ते लो क्वालिटीचं शर्ट घातलेलं आहे, ती फटी हुई स्कूटी, ये क्या हो रहा है? तेरी औकात क्या है? वैसी की वैसी है." रॉकी, मला बघ, मी कुठून कुठवर पोचले. मी स्कॉलरशिप केली आणि मी चांगल्या अशा कंपनीमध्ये कामाला लागले. खूप असा पैसा कमवते आणि आता माझी मोठ्या कंपनीमध्ये मला बोलवण्यात आलेलं आहे. त्या कंपनीचं नाव आहे सिंघानिया एंटरप्राइजेस. खूप मोठ्या ग्रुपमध्ये मी जाणार आहे आणि तुला काय वाटलं रॉकी? अनन्याला तू फेमस आहे, ती श्रीमंत आहे म्हणून तू तिला मिठी मारशील, एवढं सोपं आहे का? रॉकी बोलतो, "अनन्या, काय बोलतेस तू? आपलं काय ठरलं होतं? 7 वर्षांनी आपण याच ठिकाणी भेटणार आणि तू आज काय बोलतेस?" तेव्हा अनन्या म्हणते की मला वाटलं 7 वर्षात काहीतरी बदल होईल तुझ्यात, पण तू आजही तशीच तुझी हालत आहे, जसाचा तसाच आहेस तू. अनन्या म्हणते, "फाटलेलं शर्ट घालून आलास, माझी चप्पल 2 लाखाची आहे, माझं जॅकेट जे घातलंय ते 5 लाखाचं आहे. तुला काय वाटलं तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत मी लग्न करेल काय? तुला काय वाटलं माझ्या दुनियेमध्ये येणार?
माझ्या दुनियामध्ये श्रीमंत लोक आहेत, स्टँडर्ड लोक आहेत आणि तू काय आहे? फाटलेलं शर्ट, तुझी लायकी काय आहे? आणि तू माझ्या लग्न तर दूरच रे. तू नाही आहे, गरीब टाईपचा मुलगा आहे. तू पूर्ण गरीब आहे. तुझी हालत काय? तुझी लायकी काय? अरे तू कुठं शोभतो का मला? तू वेटर बनायच्या सुद्धा लायकीचा नाही. वेटर सुद्धा तुझ्यापेक्षा चांगला आहे. रॉकी बोलतो, मी ह्या यशाचं तर स्वागत करायला आलो होतो. तेव्हा ती म्हणते, हे यश मी माझ्या मेहनतीने मिळवले, ना की कुणी मला दिले. तू काय केलं माझ्यासाठी? अनन्या बोलते, तुला काय वाटलं मी तुला ॲक्सेप्ट करेल? कॅफेच्या बाहेर असलेल्या CEO तारा मॅडमला कंपनीतून कॉल येतो की 200 करोडचा फायदा शेअरचा झालेला आहे आणि मॅडम शॉक होते आणि म्हणते, कौन था ये? इसे मिलना पडेगा, ये अंदर ही गया कॉफी के इसलिए. रॉकीने बोललेलं मॅडमला आठवतो की तुम्हाला 200 करोडचा फायदा होणार मॅम. ती म्हणते, भेटावं लागेल. कोण होता हा? हा कॉफीच्या आतमध्येच गेलेला आहे. जाऊन मी याला भेटते. भेटण्यासाठी तारा मॅडम आतमध्ये एंट्री मारते. अनन्याला रॉकी खाली वाकून प्रपोज करून सांगतो की मला सोडू नको. तर अनन्या रॉकीला लाथ मारते आणि म्हणते, लांब राहा माझ्यापासून. तुला काय वाटलं असे छपरी चाळे माझ्यासमोर करून तू मला शॉक करशील? तू एक अयशस्वी माणूस आहे, अयशस्वी. तुझी लायकी नाही माझ्या नादी लागण्याची. आता मी पार्टीला चालले आहे. आता तारा मॅडम हे सगळं पाहायला आलेली आहे. रॉकी बोलतो, मी तुझ्यासाठी काहीच केलेलं नाही आहे का? तेव्हा अनन्या म्हणते, केलंय ना. मला कॉलेज असताना पैसे देत होतो तू. त्याच्यानंतर काय केलं? गायब झाला. मी एकटी मुलगी इथवर पोचले मी इथपर्यंत. अनन्या त्याच्या चेहऱ्यावरती पैशाचा बंडल फेकून मारते आणि म्हणते, तुझा आणि माझा विषय संपला, हे घे तुझे पैसे. आणि ते तिथून निघून जाते. त्याच्यानंतर तारा मॅडम येऊन भेटते आणि तारा मॅडम रॉकीसोबत बोलते आणि रॉकीला सांगते का मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे 200 कोटीचा मला फायदा झालेला आहे. यू आर लकी बॉईज. आणि आणि त्याच्यानंतर मग रॉकीसोबत तारा मॅडम मीटिंग ठरवते आणि मीटिंगला रॉकी आणि तारा मॅडम बसतात. त्यावेळेस तारा मॅडम सांगते की यू आर लक्की आहे, तू लक्की आहे आणि तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला 200 करोडचा फायदा झालेला आहे. माझ्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की मी जर लग्न आत्ता केलं नाही एवढ्या महिन्यामध्ये तर माझी प्रॉपर्टी दुसऱ्याला देण्यात येणार आहे. म्हणून मला लग्न करायचं आहे. आणि मी ती डायरेक्ट त्याला प्रपोज मारते रॉकीला की माझ्याशी लग्न करशील का? तेव्हा रॉकी शॉक होतो आणि म्हणतो, ही काय आहे? ही माझी मजाक तर करत नाही का? अनन्या मला बोलली म्हणून माझी दया आली म्हणून तर असं बोलत नाही आहे. त्यावेळेस ती म्हणते, नाही खरंय, खरं बोलते मी, खरं लग्न करशील का माझ्याशी? आणि मग तो म्हणतो, ठीक आहे लग्न मी करेल, पण अनन्याला तुम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. ती जेव्हा येईन तेव्हा मी पण तेथे येईन. ती म्हटली, ऑफकोर्स. तारा मॅडम म्हटले, आता तुम्ही लग्न करणार म्हणजे तुम्ही पण पार्टनर झालेले आहेत माझे आणि पार्टनर आहे आणि तुमचा हक्क आहे. जेवढा माझा हक्क आहे तेवढा हक्क तुम्ही स्वतः बॉस झालेले आहेत. आणि बॉस झाल्यानंतर बॉस तिथं येतो. अनन्या त्या मीटिंगला येते आणि तिथं डिनर पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये अनन्या येते आणि अनन्या रॉकीला पाहते. तेव्हा म्हणते, हा माझ्या मागं अजून आहे, पिच्छा सोडत नाही माझा, हा माझ्या मागे अजून आलेला आहे. इथं कसं काय आला तू? कशाला आला? हां, काय गरज होती तुला यायची? माझ्या मागे कशाला आला? इथं मोठे लोक येणार आहे, मोठी पार्टी आहे. तेव्हा मग रॉकी शॉक होतो आणि शांत उभा राहतो आणि सांगतो की मी काही वेगळ्या कामानिमित्त आलेलो आहे. मला पण इन्व्हाइट केलेलं आहे, मलाही बोलवलेलं आहे आणि या मीटिंगचा मेन मी आहे. तेव्हा ती म्हणते, काय बोलतोस? तुझी लायकी काय? तू बोलतोयस काय? बाकीचे सर्व अनन्याचे मित्र त्याला टिंगल करतात. त्याची एकी आहे या काय प्रेमिक आहे तुझा? काय वेड्यासारखा वागतोय? हां, काय कळतं की नाही याला काही? त्याच्यानंतर तारा मॅडम एंट्री मारते आणि सांगते, रॉकी माय हजबंड, रॉकी माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याला कोणी बोललेलं मी सहन करू शकत नाही. अनन्या गेट आऊट. अनन्याच्या तडातडा कानामागं लावते आणि अनन्याला आणि अनन्यासोबत आलेले सर्व लोकांना ती डायरेक्ट गेट आऊट म्हणते, इथं निघून जा. आणि आरम्या माफी मागायला सुरुवात करते, चुकलं माझं. अनन्या शॉक होते, ही याची बायको कशी काय? हा हिचा नवरा कसा काय? म्हणजे कधी कुणाची तकदीर बदलेल, कुणाचं नशीब
माझ्याबद्दल हे कुणी सांगू शकत नाही, म्हणून कुणाला कमी समजू नका. ही स्टोरी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद.